नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। चला तर मग आज आपण करणार आहोत ब्रेड सँडविच, मुलांच्या आवडीचे, ते बटाट्यापासून बनलेले। चला तर आपण करूया ब्रेड सँडविच। सगळ्यांना आवडेल असा प्रकार आहे, लहानपासून मोठ्यांना। तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला आवडल्यास माझ्या रेसिपीज लाईक शेअर सबस्क्राइब करा। मी एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतलं आहे 1 चमचा। आता तेलात आपण अर्धा चमचा राई टाकणार आहोत, अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने मी कापून टाकले आहे। हिरवी मिरची टाकू, हिरवी मिरची मी बेताने टाकते, माझे लहान मुलं आहेत त्यामुळे। 2 बारीक चिरलेले कांदे टाकू, तेलामध्ये छान परतून घेऊया हे सगळं। अगदी झटपट 15 मिनिटात होणारा नाश्ता आहे, तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कांदा परतते तोपर्यंत आपण त्यामध्ये 1 चमचा कोरडे मसाले टाकून घेऊ, 1 चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकावं। मी 5 ते 6 बटाट्यांच्या अंदाजानुसार टाकलं आहे। हे मसाले छान परतून घेऊ तेलामध्ये। मसाले परतल्यानंतर 5 ते 6 बटाटे मी उकडून हाताने स्मॅश करून घेतले आहे। अर्धी वाटी फ्रोझन वाटाणे घेतले आहे मी। आता हे छान आपण मसाल्यात सगळं मिक्स करून घेऊया। हे ब्रेडमध्ये टाकण्यासाठी सारण करतो आहे आपण। आता मी एक पावभाजीच्या स्मॅशरच्या साहाय्याने सगळं कुस्करून घेणार आहे। कुस्करल्याने ब्रेडला छान मसाला पसरवता येतो, ब्रेडवरती सँडविच छान होतात। छोटे मोठे बटाट्याचे चंक्स राहिले तरी चालतील। या प्रकारे आपण मसाला करून घेऊया। सगळ्यात शेवटी मी गरम मसाला टाकला आहे 1 चमचा, त्यानंतर 1 चमचा चाट मसाला टाकला आहे। चाट मसाल्याने छान चव येते, चटपटीत होतो मसाला आपला ब्रेडचा मधलं सारण। अगदी गाड्यावर मिळतो तसं आपण सँडविच बनवणार आहोत। अर्धी वाटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे सारणामध्ये। सगळ्यात शेवटी आपण अर्धा लिंबू किंवा 1 लिंबूचा रस टाकावा, लिंबूने छान चटपटीत चव होते सारणाची। सगळे मिक्स करून घेऊ छान। आता मसाला आपण गार करत ठेवूया। मसाला गार होईल तोपर्यंत मी चटणी करून घेते। मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 पुदिन्याची पानं, त्यानंतर लसूणच्या 3-4 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्याव्या। मी पंढरपुरी डाळ घेतला आहे, 5 ते 6 चमचे आहे छोटे। चाट मसाला 1 चमचा, मीठ स्वादानुसार। मी याची छान पेस्ट बनवून घेणार आहे। अर्धा चमचा साखर घेतली आहे, साखरने टेक्स्चर छान होतो, हिरवा रंग राहतो चटणीचा। थोडे पाणी टाकून आपण छान चटणी बनवून घेऊया ही। बघा किती छान दिसते आहे चटणीचा कलर, काळी देखील पडत नाही साखर टाकल्याने। वरून सगळ्यात छोटे आपण लिंबूचा रस टाकणार आहोत, लिंबूने छान चटपटीत चव येते आणि चटणी हिरवी देखील दिसते, काळी पडत नाही। सँडविचची चटणी रेडी आहे। चला तर मग सँडविच बनवूया। मी 4 ब्रेड घेतले आहेत। एका ब्रेडला वरून मी बटर लावून घेते आहे। बटर रूम टेम्परेचरवर आहे, फ्रीजमधून घेऊ नये, पसरत नाही बटर। 4 ब्रेडला आपण छान लावूया। 2 ब्रेडवर मी हिरवी चटणी पसरून घेते। दुसऱ्या 2 ब्रेडवर मी टोमॅटो सॉस पसरून घेतला आहे। आता आपण त्याला बटाट्याचं सारण लावूया। हिरवी चटणीच्या ब्रेडला मी बटाट्याचं सारण लावून घेते। सारण छान भरून घ्यायचं आहे, सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। स्मॅश केल्याने छान पसरतं सारण। आता आपण चीज टाकणार आहोत। चीज हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर टाका, विदाऊट चीज देखील छान लागतं सँडविच। मी माझ्या मुलांना चीज आवडते म्हणून चीज टाकून बनवत आहे। माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राइब करा। मी नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। आता ब्रेड आपण झाकून घेऊया, वरून बटर लावून घेऊ।
बटर लावून आपण छान शेकून घेऊया. मी ग्रिल पॅनवर तुम्हाला शेकून दाखवते. प्रथम ग्रिल पॅन घेतला आहे, गॅसवर ठेवला. गॅस पहिले हाय ठेवली, नंतरून तापल्यानंतर मध्यम आचेवर करायचं आहे. बटर लावलेली साईड मी पॅनवर ठेवली. वरच्या ब्रेडला देखील बटर लावून घेतलं आहे. गॅस शक्यतो कमी किंवा मंदच असावा, मीडियम फ्लेम असावी. छान क्रिस्पी होतो ब्रेड. आता दुसरे मी तव्यावर करून दाखवत आहे तुम्हाला. दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत भाजावी. साधारण 7 ते 8 मिनिटात छान आपले ब्रेड भाजले जातात दोघे बाजूनी. बघा किती छान दिसतं आहे सँडविच. दिसते ना बाहेरचं ग्रिल सँडविच. तुम्ही नक्की ट्राय करा. लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. मधलं चीज देखील मेल्ट होत आहे. माझी मुलं तर वाट बघताय कधी मम्मी सँडविच दिलं असं. तुम्हाला मी आता कापून दाखवते. गार झाल्यावरच कापावे. थँक्स फॉर वॉचिंग.